एका बाजूला उमेदवारी अर्ज माघारीचं टेन्शन आहे। भारतीय जनता पक्षाचा सर्वच पक्षांपुरती डोकेदुखी वाढलेली आहे। ज्यांच्या समोर बंडखोर उभे आहेत त्यांची डोकेदुखी वाढली आहे। दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की प्रचाराला देखील सुरुवात झालेली आहे। शिवसेनेचं सिडको प्रभागातलं हे पॅनल संपूर्ण आज प्रचाराला निघालेलं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये शक्ती प्रदर्शन या माध्यमातून केलं आहे। एका बाजूला माघारीचं टेन्शन आहे, तुमच्याकडे आता रॅली निघते। खऱ्या अर्थाने माघारीचं टेन्शन आपल्या माध्यमातून कळतंय। रोज 3-4 दिवसापासून बघतोय बीजेपीची जी परिस्थिती नाशिक शहरामध्ये ती आता खऱ्या अर्थाने त्यांचा चेहरा उघड होतोय का त्या ठिकाणी किती आयात लोक घेतले आणि आयात घेतल्यामुळं जे काही जुने त्यांचे सहकारी होते ते नाराज झाले आणि डबल एबी फॉर्म त्या ठिकाणी झालाय आणि शहराला कळालं का खऱ्या अर्थाने भाजपला विकास करायचा होता का त्या ठिकाणी उमेदवार म्हणजे त्यांचे जे काही खंदक कार्यकर्ते होते त्यांच्याबरोबर गद्दारी करायची होती। याच्यातनं ते दिसून आलेलं आहे। आज कसं असणार आहे रॅलीचं? आज आमच्या प्रभाग क्रमांक 28 मध्ये शिवसेनेचे उमेदवार दीपक भाऊ दातीर, अमोल भाऊ पाटील, शीतलताई भामरे आणि मी सुवर्णा मटले आज आम्ही 4 जण शिवसेना धनुष्यबाण या निशाणीवर आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, मार्गदर्शनाने आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने आज खऱ्या अर्थाने आज या उपेंद्रनगर मधील खंडेराव महाराज मंदिरामध्ये प्रचाराचा नारळ फोडून आज आमच्या 4घांच्याही उमेदवारीचा प्रचाराचा आम्ही बाईक रॅलीच्या माध्यमातून शुभारंभ करत आहोत आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणींमुळे विधानसभेमध्ये जे घवघवीत यश मिळालं तसंच यश या प्रभाग क्रमांक 28 मध्ये सगळ्या भगिनींच्या आशीर्वादाने आणि शुभेच्छाने या 4ही शिवसेनेच्या उमेदवारांना मिळणार आहे। काय आव्हानं आहेत? काही बंडखोरीचं काही टेन्शन तुम्हाला? बंडखोरीचं कोणत्याही प्रकारे टेन्शन नाही, कारण की भारतीय जनता पार्टीने गेल्या 8 दिवसामध्ये जे काही कृत्य आपल्या सर्वांसमोर आलंय, आम्ही निष्ठावंत कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे गेले 35 वर्षापासून आमचे वडील एकनिष्ठपणे काम करत आले। या सिडकोमध्ये बीजेपी वाढवण्याची सुरुवात बाळासाहेब पाटील यांनी केली आणि आम्हाला देखील तिकीट त्या ठिकाणी डावललं। शेवटच्या 15 मिनिटात या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादानं दीपक भाऊ असतील, सुवर्णाताई असतील यांनी या ठिकाणी आम्हाला एबी फॉर्म देऊन शिवसेनेची उमेदवारी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो। परंतु लोकांचा निर्धार पक्का आहे। यावेळेस जे काही बीजेपीने कृत्य केले यांच्याविषयी जो काही रोष तयार झालेला आहे, या रोषातून त्या ठिकाणी या प्रभाग 28 मध्ये 4ही उमेदवार शिवसेनेचे धनुष्यबाणावर निवडून येतील। यात शिवसेनेने प्रचाराला सुरुवात केलेली आहे। यांचे वडील बाळासाहेब पाटील हे भाजपचे पदाधिकारी होते, मात्र त्यांना उमेदवारी दिली नाही, त्यामुळे त्यांनी देखील शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे। शिवसेना प्रभाग क्रमांक 28ची रॅली सुरू झालेली आहे। जोरदार शक्ती प्रदर्शन यांच्या माध्यमातून केलं जात आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.